नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अखेर कमाई या कवितेतील विचारांचा आढावा घेणार आहोत। या अखेर कमाई या कवितेचे कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा परिचय आपण मागच्या तासाला करून घेतला होता। विवा शिरवाडकर हे नाटककार आहेत, मानवतावादी लेखक आहेत, त्याचप्रमाणे कवी सुद्धा आहेत। अखेर कमाई या कवितेमधून कुसुमाग्रज यांनी आपल्या देशातील 5 महापुरुषांनी केलेल्या कार्यांचा आढावा घेतलेला आहे आणि संपूर्ण महापुरुषांनी कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता अखिल मानवतेसाठी कार्य केलेलं आहे। परंतु या महापुरुषांच्या जातीतील लोकांनी महापुरुषांना कसं एका जातीपुरता मर्यादित करून घेतलेलं आहे हे या कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे आणि या जातीय प्रवृत्तीचा निषेध सुद्धा कवींनी केलेला आहे। मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले। ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माड्यांचा। शिवाजी महाराज म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा। आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा। टिळक म्हणाले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा। गांधीजींनी गळ्यातला गैवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती। तर या कवितेमध्ये कुसुमाग्रज सांगतात की ज्योतिराव फुले यांनी समाज सुधारणेची सुरुवात पुण्यामध्ये 1 जानेवारी 1848 ला मुलींची शाळा सुरू करून केली आणि त्यांनी जे कार्य केले, मग ते सत्यशोधक समाजाचं कार्य असो, विधवांचे पुनर्विवाहाचं कार्य असो, मुलींच्या शाळा सुरू करण्याचं कार्य असो, त्याचप्रमाणे जाती धर्म प्रथा परंपरा याच्या विरुद्ध उठवलेला आवाज असो, हे सगळे जे कार्य होते त्यांनी अखिल मानवासाठी केलेले होते। फक्त माळी जातीसाठी किंवा कुणबी जातीसाठी केलेले नव्हतं। परंतु आज मात्र ज्योतिराव फुले म्हटलं की तो माळ्यांचा आहे असा समज लोकांना होतो, कारण माळी लोकांनी आमचा महात्मा फुले असा समज करून घेतलेला आहे आणि तशाच प्रकारचा विचार इतर लोक करतात। म्हणजे महात्मा फुले म्हटलं की तो माळ्यांचा आहे, आपला त्याच्याशी काही संबंध आहे असं म्हणतात। परंतु महात्मा फुले यांनी केलेले जे संपूर्ण कार्य असेल, स्त्रियांच्या शिक्षणाचं कार्य असेल, विधवांच्या पुनर्विवाहाचं कार्य असेल, सत्यशोधक समाजाची स्थापना असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना स्थापन करून प्रथा परंपरा रूढी यांच्या विरुद्ध उठवलेला आवाज असेल, हे सगळे कार्य आहे हे अखिल मानवासाठी होते, फक्त माळी जातीसाठी नव्हते। परंतु आज मात्र त्यांचा उल्लेख फक्त माळ्यांपुरता शिल्लक राहिलेला आहे। माळीच फक्त त्यांची जयंती साजरी करतात आणि इतर लोक मात्र महात्मा फुलेशी आपला काही संबंध नाही असं म्हणतात। तर याला कारण आहे त्या जातीतील नेत्यांनी महात्मा फुलेंना आपल्या जातीपुरता मर्यादित करून घेतलेला आहे असं कुसुमाग्रज म्हणतात। दुसरं उदाहरण त्यांनी शिवाजी राजे यांचा दिलं। आता शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे ती सर्वांसाठी होती। म्हणजे 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये अशा प्रकारचे आदेश सैनिकांना दिलेले होते। म्हणजे घोडे न्यायचे असतील
तर त्यांनी रस्त्यात न्यावे, शेतातून नेऊ नये, म्हणजे इतकं सक्त ताकीद दिलेली होती. शिवाजी महाराजांच्या काळात सर्व लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केलेला होता. जनतेला कशा प्रकारे सुख देता येईल, सर्व जाती धर्मातील लोकांना कसे न्याय देता येईल याचा प्रयत्न केला. त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा 18 पगड जातीचे लोक होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आहे हे संपूर्ण जनतेचं स्वराज्य होतं. परंतु आज शिवाजी महाराज म्हटलं की तू मराठ्यांचा आहे असा समज इतर जनतेच्या मनामध्ये झालेला आहे. कारण मराठा लोकांनी शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत, ते सर्वसामान्य जनतेचे राजे नाहीत, अशाच प्रकारचा प्रचार केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराज म्हटलं की आता तो मराठ्यांचा आहे, शिवाजी महाराजाशी आपला संबंध आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटते. कारण मराठ्यांनी शिवाजी महाराजांचा उदो आपल्या स्वार्थासाठी करून घेतलेला आहे. मराठ्यांची म्हणजे राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून कुसुमाग्रज म्हणतात की आता शिवाजी महाराज फक्त आणि फक्त मराठ्यापुरते उरलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांची ही सर्व जनतेचे राजे ही जी त्यांची भूमिका होती, किंवा शिवाजी महाराज म्हटलं की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि हिंदवी स्वराज्य म्हटलं की सर्वसामान्य लोकांचं शासन, ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा पुसण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे असं कुसुमाग्रज म्हणतात. तिसरं उदाहरण डॉक्टर आंबेडकरांचं दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मी फक्त आता बौद्धापुरता उरलेलो आहे. तर बौद्ध अनुयायांनी सुद्धा डॉक्टर आंबेडकर हे आमचे कैवारी आहेत अशा प्रकारचा उल्लेख सतत केल्यामुळे इतर लोकांना मात्र डॉक्टर आंबेडकरांविषयीची आपुलकी वाटत नाही. डॉक्टर आंबेडकर म्हटला तर ते बौद्धांचे आहेत, डॉक्टर आंबेडकरांशी आपला काही संबंध नाही. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी केवळ एका जातीपुरता केलेलं म्हणजे कार्य केलेलं नाही, तर या देशातील कामगार असेल, दलित असेल, पीडित असेल, शोषित असेल अशा सर्व लोकांसाठी कार्य केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांची जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये सुद्धा समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी चालवलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी आहेत त्या चळवळी सुद्धा सर्व घटकासाठी होता. केवळ आणि केवळ त्यांनी बौद्धासाठी केलेले नाही, परंतु बौद्ध अनुयायांच्या अतिरेकामुळे आता डॉक्टर आंबेडकर म्हटला की ते फक्त बौद्धांचे आहेत असा समज सामान्य जनतेचा झालेला आहे. कारण बौद्ध अनुयायांनी तशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. डॉक्टर आंबेडकर हे आमचेच बाबासाहेब आहेत, इतरांचे नाहीत, अशा प्रकारचा उल्लेख अनेक वक्तव्यातून केला जातो. आणि म्हणून इथे कुसुमाग्रजांनी डॉक्टर आंबेडकर हे आता बौद्धापुरता उरलेले आहेत असा उल्लेख करतात. टिळक उद्गारले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. तर टिळकांनी सुद्धा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी चतुसूत्री सांगितली. त्यांनी केलेले कार्य सुद्धा सर्वसामान्य जनतेत सुद्धा, परंतु या टिळकांना सुद्धा म्हणजे बाळ गंगाधर टिळकांना सुद्धा चित्पावन ब्राह्मणांनी आपल्या पुरता मर्यादित करून ठेवलेला आहे. आणि म्हणून आता बाळ गंगाधर टिळक म्हटलं की ते ब्राह्मणांचे नेते आहेत, सर्वसामान्य जनतेशी त्यांचा काही संबंध नाही असं सर्वसामान्य जनतेला वाटते. तर म्हणजे कुसुमाग्रजांना हे सांगायचं आहे की सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये इतर महापुरुषांविषयी आपुलकी का निर्माण झाली नाही, तर कारण जे महापुरुष ज्या जातीमध्ये जन्मले त्या जातीतील काही अनुयायांनी
ते आमचेच आहेत अशा प्रकारचा उल्लेख केल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे असं कुसुमाग्रज सांगतात. त्यानंतर महात्मा गांधींजीचा उल्लेख केला आहे. गांधीजींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. तर गांधीजींचा उल्लेख इथे आता गांधीजी म्हटले की ते सरकारी ऑफिस मधील भिंतीवरील व्यक्ती म्हणून शिल्लक राहिलेले आहेत. गांधीजींचा राष्ट्रीय कार्यातील जो सहभाग आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळीमधला जो सहभाग आहे, त्याच्याविषयी फारशी वाच्यता केली जात नाही. फक्त 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते, त्या दिवशी सरकारी कार्यालयामध्ये कार्यक्रम होतात. त्यानंतर मात्र गांधीजींचा फारसा उल्लेख होत नाही. म्हणजे अशा प्रकारे गांधीजी म्हणतात, म्हणजे थोडक्यात कुसुमाग्रजांनी हे सांगायचे की गांधीजी आता फक्त आणि फक्त सरकारी ऑफिस पुरता मर्यादित, म्हणजे सरकारी ऑफिस पुरता मर्यादित राहिलेल्या त्यांची जयंती फक्त 2 ऑक्टोबरला होते, नंतर त्याचा कोणी उल्लेख करत नाही. परंतु महात्मा फुलेंचा उदोउदो माळी समाज करतो, शिवाजी महाराजांचा उदोउदो मराठा समाज करतो, डॉक्टर आंबेडकरांचा उदोउदो बौद्ध समाज करतो आणि बाळ गंगाधर टिळकांचा उदोउदो चित्पावन ब्राह्मण करतात. गांधीजी मात्र सरकारी ऑफिस पुरता मर्यादित राहिलेले आहेत. त्यामधून हे सांगायचंय कुसुमाग्रजांना की ज्या महापुरुषांनी जात धर्म पंथ हे भेद मिटवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, त्याच महापुरुषांना त्या जातीतील अनुयायांनी फक्त आपल्या जातीपुरता त्या महापुरुषांना मर्यादित करून टाकलेलं आहे. तर ही जी मर्यादा आहे ही ओलांडली पाहिजे आणि या महापुरुषांचे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, तरच या देशातील जात धर्म पंथाचे भेद मिटतील असं कुसुमाग्रजांना वाटते. धन्यवाद.